नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता झोपलेली असते, तेव्हा आता खूपच जास्त आवाज होतो. तेव्हा ती डोळे उघडून बघते तर शेजारची वस्तू खाली पडलेली असते. तेव्हा आता भूमी उठून त्या वस्तू उचलून ठेवते आणि तिचं लक्ष जातं तर खिडकी उघडी असते. त्यामुळे खिडकीतून खूपच जास्त वारा आतमध्ये येत असतो. तेव्हा ती जाते आणि आता खिडकी बंद करत असते. खिडकी बंद करून घेतल्यानंतर ती आता आजूबाजूला बघते. तेव्हा तिला थोडी भीतीसुद्धा वाटते. तेव्हा भूमीला खूप जास्त झोप आलेली असते. ती जाऊन पुन्हा झोपतच असते. तेव्हा तिचं समोर लक्ष जातं तर तिला खिडकीमध्ये एक सावट दिसतं. ते बघितल्यानंतर भूमी खूपच जास्त घाबरते आणि त्या सावटकडे बघत असते. ते इकडे तिकडे फिरत असतं, इकडे तिकडे चालत असतं. तेव्हा भूमी आता घाबरतच उभी राहते आणि म्हणत असते, कोण आहे, कोण आहे तिकडे, कोण आहे सांगा ना, कोण आहे तिकडे. तेव्हा भूमी आता त्या खिडकीच्या दिशेने जात असते जिथे तिला ते सावट दिसत असतं. तेव्हा भूमी आता घाबरत तिथे जात असताना तिला खूपच जास्त भीती वाटत असते. तरीसुद्धा ती धीर करते आणि विचारत असते की कोण आहे तिथे, पौर्णिमा मानसी कोण आहे. तरीसुद्धा तिला कुणाचाच आवाज येत नाही आणि भूमी आता घाबरलेली असते. तेव्हा ती आपल्या जागेवरती बसते आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण तिचं लक्ष आता दाराकडे जातं आणि ती दाराच्या दिशेने चालायला सुरुवात करते, कारण तिला जोरजोरात आवाज ऐकू येत असतो. तेव्हा भूमी म्हणते, कोण आहे बाहेर, पौर्णिमा मानसी कोण आहे सांगा ना, आकाश आजी कोण आहे बाहेर. असं ती सगळ्यांचा आता आवाज घेण्याचा प्रयत्न करत असते, सगळ्यांना हाक मारत असते. तरीसुद्धा दाराच्या बाहेरून तिच्याबरोबर कुणीच बोलत नाही. ती दरवाजा उघडते आणि बाहेर कोण आहे ते बघण्याचा प्रयत्न करत असते, पण भूमीला आता कुणीही दिसत नाही. तेव्हा भूमी आता खालीसुद्धा येण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला ऐकायचं असतं की नेमका आवाज सगळा कुठून येते आणि कोण आहे. दार वाजतंय, कुणीतरी चालताना दिसतंय. हे सगळ्याचा भास तिला जेव्हा होतो तेव्हा ती आता खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा भूमी आता हॉलमध्ये आल्यानंतर अचानक लाईट जाते. लाईट गेल्यानंतर तिला वेगवेगळे आवाज ऐकू येत असतात. तेव्हा भूमी म्हणते, कोण आहे इथे, कोण आहे सांगा ना. तरीसुद्धा तिला कुणीही आवाज देत नाही. इथे टी व्हीसुद्धा असतो. त्या टी व्ही स्क्रीनवरती भूमीच्या आईचा फोटो आता तिला दिसतो आणि डोळेसुद्धा तिची आई आता उघडझाप करत असते, असं तिला दिसत असतं. तेव्हा भूमी आता खूपच जास्त घाबरते आणि मानसीला ओरडतच तिथून जाते. तेव्हा तिथे अभि आणि पौर्णिमा दोघंजणं येतात, कारण तो प्लॅन त्यांच्या दोघांचाच असतो. तेव्हा अभि म्हणत असतो, पौर्णिमा बघितलंस ना, आईचा प्लॅन आहे ना फुलप्रूफ प्लॅन असतो. तिचा प्लॅन कधीही फेल होत नाही. आता अजून एका प्लॅनची आता फक्त आपल्याला वाट बघायची आहे. तर इकडे भूमी आता मानसीच्या रूमच्या बाहेर येते आणि ती दरवाजा वाजवते आणि म्हणते की मनू लवकर दरवाजा उघड ना, प्लीज लवकर दरवाजा उघड. तेवढ्यातच तिथे आता मानसी आणि अथर्व दोघेही जागे होतात. तेव्हा मनू म्हणते की ताई एवढं रात्री इथे, आणि ती दरवाजा उघडून बाहेर येते तरी ती भूमी खूपच जास्त घाबरलेली असते. ती लगेचच आता इथे मानसीला मिठी मारते आणि म्हणते, मानसी आपली आई आली होती खाली, आपली आई आली आहे खाली. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, ताई अगं आई कशी काय येईल. तेव्हा भूमी म्हणते, अगं मी काय खोटं बोलते का, मी खरं सांगते ना, मी आईला बघितलं. तेव्हा मानसी म्हणते, हे बघ तू पाणी पी आणि शांत हो. हे बघ ताई, मगाशी आपण आईबद्दल बोलत होतो तेव्हा कदाचित तुझ्या आई स्वप्नात आली असेल. तेव्हा भूमी म्हणते, असं काय करतेस गं मनू, मला काय वेळ लागले का, मी खोटं का बोलू, मी सांगते ना, मी खरोखर बघितलं आईला. तेव्हा इथे मनू म्हणत असते, ताई तू शांत हो, प्लीज शांत हो, तू पॅनिक होऊ नकोस. तेव्हा इथे आता रागिनी खूपच जोरजोरात हसत असते. तेवढ्यातच तिथे अभि आणि पौर्णिमा दोघंजण येतात. तेव्हा रागिनी म्हणते, अशीच घाबरली होती ना ती, अशीच घाबरली होती ना, असंच घाबरायला हवंय तिला. आता तर काहीच नाही आहे, उद्याचा प्लॅन आहे ना, तेव्हा ती स्वतःच्या जीवाला सुद्धा आता मुकेल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, का उद्याचं काय करणार आहात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, तुला नाही कळणार गं. तेव्हा रागिनी म्हणते की तुझी आई जिकडे गेली आहे ना, तिकडे तुझी भूमिताईसुद्धा उद्या जाणार आहे. तेव्हा इथे पौर्णिमा आता खूपच घाबरते. तर इकडे भूमी म्हणत असते, म्हणून मी सांगते ना, मी आईला बघितलं. अगं मला भास होत नाही आहे, मी कशाला खोटं बोलू. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई अगं तू बघितलं असशील, तू शांत हो बरं. तेव्हा तिथे आकाश येतो आणि म्हणत असतो, भूमी मी हे काय ऐकतोय, अथर्वेने मला सांगितलं की तुला तुझ्या आईचा भास झाला, हे खरं आहे का. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश हे खरं आहे, मी माझ्या आईला बघितलं. अरे खाली आली होती ती, मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती पुन्हा मला दिसली नाही. मी टी व्हीवरती सुद्धा तिला बघितलं. तेव्हा इथे मनू म्हणत असते, हे बघ ताई, अगं मगाशी आपण बोलत होतो तेव्हा तुला वाटत असेल, तुला भास झाला असेल. तेव्हा भूमी म्हणते, तुमचा कुणाचाच माझ्यावरती विश्वास नाही आहे का, मी वेडी आहे का, मला भास होत आहेत असं तुम्ही का बोलताय. मी खरोखर जे बघितलं तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी हे बघ, सॉरी, आमचा विश्वास आहे तुझ्यावरती, आम्ही सगळेजण तुझ्यावरती ट्रस्ट करतो, तू खरं
खरं बोलतेस, पण आता तू काहीच बोलू नकोस, तू शांत हो बरं. आणि आता एक काम कर अथर्व, जरा लाईट बंद कर. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको आकाश, मला भीती वाटते. तेव्हा आकाश म्हणतो, आम्ही सगळेजण आहोत ना, तू शांत हो बरं. तेव्हा आता लाईट बंद केल्यानंतर इथे आकाश आपल्या मोबाईलची टॉर्च चालू करतो आणि मानसीवरती मारतो आणि म्हणतो, ती बघ मानसीची शॅडो तुला मागं दिसते का, तुला असंच काहीतरी दिसलं असेल ना. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी जे काही बघितलं ना ते मी तुला शब्दात नाही सांगू शकत, पण अरे मी जे काही बघितलं ते खूप जास्त भयानक होतं. प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव, मी खूप जास्त घाबरलेले. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आमचा सगळ्यांचा तुझ्या बोलण्यावरती विश्वास आहे आणि आता तू या विषयावरती काही बोलूसुद्धा नकोस. आपण आहे ना उद्या सकाळी शांतपणे या विषयावरती बोलूया. तू एक काम कर म्हणू, तू आता भूमीबरोबर जा गेस्ट रूममध्ये आणि तिच्याबरोबरच थांब. तेव्हा इथे मानसी म्हणते की ठीक आहे आणि ती आता भूमीला घेऊन तिथून जाते गेस्ट रूममध्ये. तर इकडे आकाश म्हणत असतो, यार अथर्व हे सगळं काय आहे, काय चाललं आहे भूमीबरोबर, तिला हे सगळ्यातून मी कसं बाहेर काढणार आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, हे बघ तू भूमिताईला सांगतोयस ना पॅनिक होऊ नकोस, जास्त विचार करू नकोस, मग ते तुलासुद्धा लागू होतं. तू सुद्धा जास्त विचार करू नकोस आणि पॅनिक होऊ नकोस. तरी ते पौर्णिमा म्हणते, आई हे सगळं करायची गरज आहे का, भूमिताईचा जीव कशाला घ्यायचा आहे तुम्हाला. तेव्हा रागिनी म्हणते, एवढं जर तुला कळलं असतं ना तर तुला काय अजून बोलायला हवं होतं. तुला हे सगळं कळायला तू रागिनी पटवर्धनसारखा मेंदू घेऊन जन्माला यायला हवी होतीस. अगं तुला माहिती आहे का, स्वतःचा जीव जर वाचवायचा असेल ना तर त्या भूमीचा जीव घेणं आपल्यासाठी किती गरजेचं आहे का. त्याच्यामुळे आता मी जे काही केलं आहे ना ते सगळं आपला जीव वाचावा म्हणून केलेलं आहे आणि तू मध्ये बोलू नकोस. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अभि अरे तो फोटो कसा तू तयार केलास भूमीच्या आईचा. तेव्हा अभि म्हणतो, ते मी माझ्या एका माणसाला सांगितलं होतं. तेव्हा रागिनी म्हणते, पैसे दिलेस का त्याला. तेव्हा अभि म्हणतो, देईन ना नंतर पैसे. तेव्हा रागिनी म्हणत असते की आताच्या आता त्याचे पैसे देऊन टाक, अशा लोकांना लगेच पैसे देऊन टाकायचे असतात जर कुठे काही बोलले तर इकडे आता मनू आणि भूमी दोघीजणी झोपलेले असतात. तेव्हा भूमीला जे काही घडून गेलेलं असतं तेच आठवत असतं आणि तिला ती शॅडो सारखी दिसत असते. त्यानंतर सकाळी आता मनू उठलेली असते. त्यानंतर भूमीसुद्धा उठते आणि म्हणते, अरे बापरे उशीर झाला उठायला. तेवढ्यातच रागिनी किचनमध्ये येते आणि विचारत असते, ही भूमी कुठे आहे, माझ्या लॉन्ड्रीतल्या साड्या अजून आलेल्या नाही आहेत आणि माझं ज्यूससुद्धा रेडी नाही आहे अजून. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की ताईला बरं वाटत नव्हतं ना, ताई झोपली होती. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, बघितलं ना आई, राणीसाहेब अजून झोपल्यात, कशा काही तुमच्या साड्या येतील, तुमचा ज्यूस रेडी होईल. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, ती तर इथे घरकाम करायला आली आहे पण मालकीन असल्यासारखी वागते आणि सगळेजण तिला मालकीन असल्यासारखे वागवत आहेत. तेव्हा मनू म्हणते, ती मालकीनच आहे या घरची, वागवण्याचा काही प्रश्नच येत नाही, कळलं ना. तेव्हा इकडे भूमी येते आणि म्हणते, सॉरी मला उशीर झाला. तेव्हा रागिनी म्हणत असते, बरं ठीक आहे, माझ्या लॉन्ड्रीतल्या साड्या अजून आलेल्या नाही आहेत आणि त्याचबरोबर मला माझा ज्यूससुद्धा रेडी हवा आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, आणि किचनवरती हे दूध सांडले ना ते सुद्धा क्लीन करून घे. तेव्हा इथे मनू म्हणते की ताई थांब, आधी तू आहे ना सगळ्यात पहिला चहा घे, म्हणजे तुला बरं वाटेल, फ्रेश वाटेल. तेव्हा इथे भूमी आता मनूच्या हातचा चहा घेतच असते आणि तिला तो खूपच जास्त आवडतो. तेव्हा ती डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते की माझ्या मनूच्या हाताला सुद्धा खूप जास्त चव आहे. तेव्हा इकडे आता आकाशने प्रशांतला बोलवलेलं असतं आणि त्याने काही पेपर मागवलेले असतात. ते पेपर घेऊन प्रशांत आलेला असतो आणि आकाशने आणि प्रशांतने एक प्लॅन केलेला असतो. तेव्हा प्रशांत म्हणतो की या प्लॅनबद्दल कोणाला काही कळता कामा नये आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता मी तुला जे काम सांगितलं आहे ना त्याला सुरुवात कर आणि त्यासाठी तुला कितीही पैसे लागले ना तरीसुद्धा निसंकोचपणे ते पैसे तू माझ्याकडे मागायचे, मी तुला देईन. तेव्हा प्रशांत म्हणत असतो, पण आकाश दादा म्हणजे आकाश जिजू, असं तो आता जिजू आकाश करत असतो. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की जेव्हा कोणीच नसेल ना, भूमी नसेल ना, तेव्हा तुम्हाला जिजू असंच म्हण, कारण मला ते ऐकायला आवडतं. तेव्हा इथे आता प्रशांतला एक काम दिलेलं असतं आणि आकाशने सांगितलेलं असतं जबाबदारीचं काम आहे, अगदी व्यवस्थित पार पाडायचं आहे. तेव्हा प्रशांत म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका. तर इकडे भूमी आता रागिणीच्या साड्या घेऊन येते, जे आता लॉन्ड्रीतून आलेले असतात आणि त्या कपाटामध्ये ठेवत असते. तेव्हा इकडे आता दारं खिडक्या परत वाजायला सुरुवात होतात. तेव्हा इथे भूमी खूपच जास्त घाबरते आणि त्यांच्याकडे बघतच राहते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे भूमी आता बोलत बोलत वरती टेरेसवरती आलेली असते. ती म्हणते की कोण आहात तुम्ही, सांगा ना कोण आहात. तेवढ्यातच आता तिला आपली आई दिसते. तेव्हा भूमी म्हणत असते, आई तू, अगं कुठे गेली होतीस तू सोडून मला, हे बघ ना मी तुझ्यासाठी पुन्हा वरती आली, प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस ना आई. आणि भूमी आता तिच्या मागे मागे फिरत असते. त्यानंतर ती आता इथे चेअरचा आधार घेऊन ती आता इथे टेरेसच्या कट्ट्यावरती चढण्याचा प्रयत्न करत असते. टेरेसच्या कट्ट्यावरती ती चढते आणि आईला हाक मारत असते. तेवढ्यातच तिथे आकाश, मानसी आणि इथे
अथर्व सुद्धा आलेला असतो आणि ते सगळेजण भूमीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. पण भूमी आपल्या आईला शोधत असते आणि त्यांना हाका मारत असते. तेव्हा इथे तिचा पाय घसरणार तेव्हा आकाश सगळ्यात जास्त घाबरलेला असतो.